पोचलो. हो काय नाही 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 हो नाही झालं पोचून वेळ झाला. हो 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 लव्ह बर्ड्स विला. माझ्यातलं आणि ईशातलं प्रेम आता जवळपास संपुष्टातच आलेलं आहे. इथे येऊन बघू आता काही नव्याने सापडतंय का. डॉक्टर ऐका ना, मी ठेवतो फोन कारण ती एकटीच बसली आहे तिकडे. काय तुम्हीच आम्हाला इथे पाठवलंय आमच्यातलं भांडण मिटवायला, तर तुमच्यामुळेच भांडण होईल असं वाटतंय. मी ठेवतो. नाही लव्ह बर्ड्स पक्षी मी नंतर सांगतो तुम्हाला मी. हो हो बाय. सॉरी. अरे माझे कान धरायला पाहिजे, वेडाच आहे मी. सॉरी सॉरी ना उषा. सॉरी सॉरी उषा सॉरी. पुन्हा उषा म्हणा. नाही नाही सॉरी सॉरी. एवढं सगळं परत उषाचं नाव घे. माफ कर चुकून निघालं ते. खरंच चुकून निघालं. आय एम सो सॉरी. चुकून निघालं उषा. चुकून ईशाची उषा कशी होऊ शकते रे. नाही ईशाची चुकून उषाच होऊ शकते ना. ईशाची मंदाकिनी कशी होईल चुकून, हो की नाही. तेवढा तू बेनिफिट ऑफ. आता मंदाकिनी हवी आहे तुला. नाही मंदाकिनी हवी आहे याला. अगं नाही मी उदाहरण दिलं फक्त. मंदाकिनीच हवी होती तर मग आधी शोधायची होती ना. मंदाकिनी हवी आहे ना तुला. चल एखादा धबधबा बघूया. दाखवते ना तुला माझ्यातली मंदाकिनी. नको असं काही कर. तू थांब ना. तू कसं तू इथे अगं तू बस नाही इथे. ईशा काय तू उगाच काहीतरी फंबल पडला ग चुकून. एवढं काय त्यात. अगं फंबल पडला ईशा, काही नाहीये त्यात. फंबल म्हणजे लफडं नसतं रे. हे काय वाक्य आहे मला सांग. हे काय वाक्य. रागवू नकोस, मी जेन्युइनली विचारतोय तुला. फंबल बरोबर अशाच नावाचा कसा काय पडतो जिच्या बरोबर तू दिवसभर एकत्र असतोस, जिच्या बरोबर डबा खातोस, जिच्या बरोबर सगळा वेळ घालवतोस, जिच्या बरोबर तुझा अफेअर आहे. अगं ईशा अफेअर नाहीये. तू उगा आम्ही ऑफिस मध्ये असतो. तू उगाच त्या राईचा पर्वत करतेस प्लीज. म्हणजे आता मी पर्वत आहे. तू मला पर्वत म्हणतोस तू. आता तुला पर्वत नाही म्हणा मी. जरासं वजन वाढलंय माझं मला माहिती आहे. पण तू पर्वत म्हणू नाही शकत मला. तुला माहिती आहे मला थायरॉइड आहे. हा आवाज नको लावूस प्लीज. नको लावूस यार आवाज ईशा. अच्छा आता तुला माझा आवाजही नकोय. तू ईशा तुला लक्षात येत आहे का ईशा. माझ्या प्रत्येक वाक्यानंतर तू अच्छा हे नकोय असंच म्हणते सगळं. नको ना यार. आपण इथे कशासाठी आलोय ईशा. भांडायला आलोय का आपण. आणि हे बघ ऐक, मला खरंच वाटतंय आपल्यात काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होतील. काहीतरी खरंच आपल्यात घडेल. काहीतरी नवं नातं निर्माण होईल यार. प्लीज यार ईशा. सॉरी पण मला खरंच नाही वाटत आपलं काही होऊ शकतं. मी खरंच सांगते तुला, मला नाही वाटत आपलं काही होऊ शकत. कारण आता एवढ्याशा वेळात ईशाची उषा झाली. आज काय नवीन मंदाकिनी झाली नाही. अजून 2 दिवस राहिलो ना तर फार ईशाची श्रीषा होईल. तू श्रीषाला मध्ये आणू नकोस. आमचं काहीही नाहीये. उगाच ते मी ऐकून घेणार नाही. म्हणजे उषा बरोबर आहे. म्हणजे उषा बरोबर कोणी ऐकलं नाही इथे. मी कोणाला सांगू. तू आता तुझ्या तोंडाने कबूल केलं तुझं उषा बरोबर. ईशा ऐक तू शांत हो ना यार. तू लगेच ना तू कुठे जाऊ नकोस. थांब जरा. अरे मी हे बघ मी कधी खोटं बोलतो का. हो गुड म्हणजे तू ओळखतेस मला. म्हणजे तुझं प्रेम आहे माझ्यावर. म्हणजे तुला हेही माहिती असेल की मी जेव्हा खोटं बोलतो तेव्हा धडधड वाढते की नाही माझ्या मनाची. माहिती आहे मला. ऐक वाढली ऐक घे. वाढली किती हळू आहे बघ. ईशा ईशा कशाला उगा चिडतेस ग. मी अजून नॉटी वागलोच नाही तुझ्याची. नॉटी आहे तू. नॉटी तू माझ्या पिल्लू आहे. माझी गुंडू आहे तू. 440 करंट माझा तुम्हाला सोसल का. सर
तुमच्यासाठी वेलकम ड्रिंक घेऊन आलोय, नाश्ता घेऊन आलोय. सगळं चुकलंय तुझं. टायमिंग, गाणं, सूर. एकांत दे आता. एकांत दे. नाही मला गडबड आहे वाईच, मला जायची आहे. तिकडे दुसरं पोरग आहे, ती येईल आता इथं. काय एकांत बिकांत लागेल ते त्याला सांगा, ती आणून देते तुम्हाला. सगळं आणून देईल तुम्हाला, काय अडचण नाही बघा. अरे एकांत म्हणजे अशी तू जा ना, तू जा. एकांत होईल आपोआप इथे. तू गेलास की एकांत होणार. शांतता, हा एकटेपणा. अहो मी कशाला बोंबलाय थांबतो इथं, मी जाणारच आहे. मला माझी कामं पडले ती मला. बरं साहेब, मी काय म्हणतोय, रातच्याला जेवणाला काय कोंबडी? काय नाही, नको नको कोंबडी वगैरे नको. काहीतरी लाईटच ठेव, असं डाल खिचडी वगैरे. दाल खिचडी का? बरं चालतं, दाल खिचडी सांगतो मग. मला चिकन हवंय. कशाला ईशा? तू एकटा कसा डिसिजन घेऊ शकतोस? किती वेळा ठरलंय, सगळं डिस्कशन करून ठरवायचं. तू प्रत्येक वेळेला स्वतः कसा डिसिजन? मला चिकन खायचंय. गोरीला द्या हिला, गोरीला द्या. कॉमेडी येते, जाऊ द्या. जाऊ द्या. तुम्ही चिकन चालेल आम्हाला. चिकन फायनल. चिकन फायनल. चला मग. चालेल. कुठे? कोंबडी धराय. कोंबडी धरायला? हा आम्ही. तुम्ही नाही धरली का कोंबडी? आम्ही कोंबडी का धरू? ते जायला मारूच आहे. कोंबडी नाही धरली का? काय अवघड नसते हो. कोंबडी धरायचं म्हणजे काय, तुम्हाला सांगतो काय करायचं माहितीये का? दोन्ही हाताना असं कोंबडीच्या मागं जायचं. तिला कळलं नाही पाहिजे बरं का, माग माणूस आहे का कोंबडा आहे ती. हळूहळू जायचं. तिला वाटतंय मग आपल्या माग माणूस नाही, कोंबडाच आहे. कोंबडा आहे वाटतंय. मग तिला वाटलं का नाही कोंबडा आहे की मग ती बी लय आकाडती. माग बघतच नाही ती. आकाडायला लागली की आपण बी बेसचं नाही बरं का, आपण बी थटून लागायचं माग, कोंबडा आहे म्हणून. वाईज बेसावत झाली की नाही की धरायची. धरली की मग बेताच करायचा. कापून ते जायला तलवार झाला पाहिजे मग त्या दिवशी. मग भारी माझी जरा क्रूर वाटतंय. नको नाही, घे ना चिकन, घे ना चिकनच घे. घे चिकन घे. मला चिकन नकोय आता. चिकन नको. नाही तुम्ही काय करायचं नाही, तुम्ही नुसतं खोरड्यात जायचं, एक कोंबडी सिलेक्ट करायची आणि मला द्यायची, बाकी सगळं मी करणार आहे. मग जर आम्हाला काहीच करायचं नाहीये, मग हा एवढा पॅच कशाला करून दाखवलास तू आम्हाला? माहिती असावी ना, म्हणजे कोंबडी कशी धरते ती. तुम्हाला माहित नसते ना तिकडे कोंबडी. आपलं नको आम्हाला कोंबडी नको. आम्हाला हे दे, बटाट्याची. चालेल का ग? बटाट्याची भाजी चालेल का? नको वेगळं पाहिजे काही? मला खरं तर बटाट्याचीच भाजी खायची आहे, यांचं नका ऐकू. बटाट्याची भाजी. हा चला मग. आता काय बटाटे निवडायला येऊ तिथे? नाही चला मग म्हणजे येऊ का असं म्हणलं मी. मग जातोला काय म्हणता तुम्ही? येऊ काच म्हणतो. जाताना सुद्धा माणसाने येऊ कसं म्हणायचं असते. नाही काय नष्टर लागते हो. गेला माणूस परत आलाच नाही म्हणजे मग काय करायचं? चला ना, जा ना, करा ना काहीतरी. शांतता ठेवा जरा इथे, आम्हाला शांतता हवी आहे. शांतता म्हणजे काय सर? शांतताच असते हो इथं. लव्ह बर्ड्स म्हणजे शांतताच. हा फक्त काय होतंय, रातचं वाईस ती रातकिडा असते ना, ती आवाज करते, ती डार 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 चालू असतं आपलं त्यांचं. रातकिडा ढार 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 असा आवाज करतो तुमच्या इथे? मला काय आवाज काढायचो आपलं डार 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 करते. ठीक आहे ठीक आहे. हा बाकी शांतता असते एकदम. बरं कळलं आम्हाला. तेवढं लक्षात ठेवा मग. अनुभवू द्या ती शांतता. चालते. येऊ का मग? हा या. बोला की. काय बोलू? या म्हणला ना म्हणून मी असं आलो. अरे तू येऊ का असं म्हटलंस म्हणून मी या असं म्हणालो. तसं नाही सर, मग मी या म्हणलं की मग मी येणार. पण तू येऊ का म्हणालास ना, मग मी काय या, मग मी काय म्हणू? येऊ का? नको येऊ असं कसं म्हणणार? ऐका माझं नीट ऐकून घ्या. मी येऊ का म्हणलं की नाही की तुम्ही बर म्हणायचं. बरं आता नाही, येऊ का म्हणलं. अरे मग म्हण ना, येऊ का? बोलतो मी का? बरं येऊ का म्हणतो? येऊ का? बरं बरोबर. चल निघ, चल निघ, जेवण बनव. 440 करंट माझा. किती चिडचिड करतोय सर तू. काय चाललंय तुझं? माझं काय चाललंय? कोण बघ ना, तू कसा वागतोय. किती प्रेमाने मदत करायला आला होता, तुझी किती चिडचिड चालू आहे. काय प्रेमाने मदत करतोय? माणूस घाणायस रे तू. काय मी माणूस घाणाय? मुळात तुला ना टॅलेंट बघवत नाही. कोणाचं नाही? तुला असं आजूबाजूला टॅलेंटेड लोक दिसले ना की त्रास होतो. हा टॅलेंटेड होता. रातकिड्यांचा आवाज त्यांनी डर डर असा काढला. तो टॅलेंटेड होता.
काय बोलतेस ईशा? होता तो टॅलेंटेड. बर. तो प्रयत्न तरी करत होता. कसला प्रयत्न आणि करता? तुझी जुनी सवय रे टॅलेंट दाबणं. हा, काय मी टॅलेंट दाबतो? बरं ठीक आहे. आयुष्यभर माझं टॅलेंट दाबत आलास. तेच म्हंटल, तुझ्यावर कशी काय नाही आलीस तू अजून? मी काय काय कुठलं टॅलेंट दाबलं? मग हा मी सांग मला. सांगते. हा सांग. मी मोटर ट्रेनिंग स्कूल लावली होती, आठवतंय का? हा आठवतंय. आठवतंय. 3 दिवसात माझं ट्रेनिंग बंद केलंस तू. लाज वाटली? एक्सक्यूज मी नाही बंद केलं, ट्रॅफिक पोलिसांनीच बंद केलं ते 3 दिवसात. 3 दिवसात 14 लोकांना उडवलंस तू. अगं नशीब त्यांना जास्त काही झालं नाही म्हणून इथे बसली आहेस माझ्या समोर. काय नाही रे दिवसात ना, नवशिके ड्रायव्हर दिसले ना की मग मस्ती चढते, मग येतात आडवे गाडी समोर. त्यांना कामच नाही. अरे कुठे झोपूया कुठे झोपूया, ईशाची गाडी आली, चला 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 झोपा, असं करतात ते. तरी आपलं सिरियसली म्हणजे ईशा खूप होत आहे. खूप होत आहे काय? आणि मुळात हा वाद आहे का आपला? हा वाद आहे. रे मला म्हणाली गुन्हे अंगावर घे. गुन्हे का म्हणून अंगावर घेऊ? बरोबर. माझे गुन्हे का अंगावर घेशील रे तू? त्या उषाचे असते तर बरोबर सगळे 15 असते तरी घेतले असते. यार तू उषाला का मध्ये आणतेस ईशा? हे बघ मी सिरियसली सांगतोय. बघ ईशा, माझं ईशा बरोबर उषा बरोबर काही नाहीये. उषा काय नावं ठेवलीस यार देवा? ईशा उषा ईशा दोघांनी माझंच आयुष्यात आण. अच्छा हे बघ अगं नाहीये काही. म्हणजे माझं नावही तुला आवडत नाही? तसं नाहीये ईशा. ईशा ईशा प्लीज तिकडे नको जाऊस, इथे ये, इथे बस. नको जाऊस तिकडे, इथे बस. तिकडे काय आहे तुझं? चिडल्यावर तिकडे का जायचंय मला कळत नाहीये तुला. नाही यार मेसेजेस वाचले. अरे ते चुकून केले होते तिला मेसेजेस. तुला करायचे होते ते मेसेजेस मला. जेवलीस का काय करतेस? हे सगळे मेसेजेस मी वाचलेत माझ्या डोळ्यांनी. अगं कलिग आहे ती माझी. जेवलीस का नाही का विचारू शकत? तू मला कधी नाही ना विचारलंस. अगं तू ऑलरेडी जेवलेली वाटतेस का विचारू तुला? अच्छा अरे आता माझ्या जेवणाशी तुला एवढा प्रॉब्लेम आहे मला माहित नव्हतं रे. मला हे बघ. नाही पूर्वी तू अगदी पिल्लू तुला पिझ्झा हवा, मी तुला पिझ्झा घेऊन देतो. पिल्लू तुला बर्गर हवा, माझ्या पिल्लूला बर्गर हवा. माझ्या पिल्लूला ना गार्लिक ब्रेड खूप आवडतो. अगं हो, कारण पिल्लू हल्लू हल्लू गिल्लू गिल्लू करून ढोल्लू ढोल्लू झाला. त्याचं काय करू मी? आधी पिल्लू होता तो, आता हत्तीचा पिल्लू झाला. काय करू? तुला पिल्लूच राहावं असं वाटतं म्हणून मी नाही विचारत यार. आय डोंट नो, आय मे बी ऑर्थोडॉक्स पण मी ढोल्लू ढोल्लू. तुझी उषा काय ती सडपातळ. मी तिच्यावर तू तिकडे काय, इथे रेंज आहे का तुला चिडण्याची? तिकडे चल तू. ईशा ईशा ऐक ना यार, खरंच मला ती नाही आवडत. मला तू आवडतेस. माझं आणि तिचं काही रिलेशन नाहीये. ते मेसेज अगं ते तुला करायचे होते यार, चुकून होता ना यार. सॉरी ना ईशा, सॉरी ना. माझं पिल्लू आहे की नाही, माझं बब्बड आहे की नाही तू? मला ना बोलायचं असतं पण बब्बड आहे की नाही माझं कुठले मधून जाऊ. द्यायला का नाही तुम्ही? वेडायस का? द्यायला का नाही? द्यायचं नाही सर, वटवाघळाचा आवाज होता. हा टॅलेंटेड आहे. कसा होता वटवाघळाचा आवाज? असा वटवाघूळ आहे सर असतोय. बर कशाला आलायस तू? जा ना. धबधब्यावर जायचे का? इथे धबधबा आहे? धबधबा म्हणजे एक नंबर बर का. हो ना? तुम्हाला सांगतो, धबधब्याची धार जर इकडे मस्तकावर पडली की नाही, आतलं रागात म्हणजे असं खंगळूनच निघतोय बार. रक्तात ती घुसळणच होती सगळी. रक्ताभिसरण असतं ते, घुसळण असं नसतं काय. पण ठीक आहे, कळलंय आम्हाला. ती डायबिटीज बिबिटीज काय असेल की नाही सगळं निघून जाते. नाहीये आम्हाला डायबिटीस. जा. नाही वय? नाही. मग स्पॉन्डोसॉटालिस आहे का? काय काय स्पॉन्डोसॉटालिस असतो नाही? स्पॉन्डोसोटालिस असा कुठलाच आजार नाहीये.
स्पॉन्डलायसिस असा आजार आहे जो नाहीये आम्हाला. ये ना तू. काय काय लोकांना असतो असला की काय करायचं हे आशुमान काढायची बाहेर दार इकडे घ्यायची इकडं नाही आजार ना इकडे घेतली की नाही मानका म्हणजे ताटच होतो असंच झालं पाहिजे. वहिनी तुम्हाला सांगतो माझी म्हातारीला मी तिकडेच घेऊन जातोय अशी होती की नाही तिकडे घेऊन गेलो धबधब्याची धार इकडे पडली म्हातारी ताटच हो मानका कडकच झाला. नेचर इज ग्रेट ना. नेचर इज ग्रेट. मग आता बऱ्या आहेत त्या बरी म्हणजे मानका कडक झाला म्हातारी वाहून गेली. कसल्या स्टोऱ्या लावतोयस रे? खरंच सांगतोय मी. काय खरंच सांगतोय बनवतोय स्टोऱ्या? हा तू आणि हिचा एक बाप दोन्ही मिळून ना स्टोऱ्या लावा. माझ्या बाबांवर नाही जायचं. का नाही जायचं? माझे बाबा स्टोऱ्या लावत नाहीत. तुझे बाबा स्टोऱ्याच लावता? माझे बाबा स्टोऱ्या लावत. या आमच्याकडे पुरणपोळी खायला या. नाहीये आता पण खायला या. म्हणजे अळूवडी काय मस्त केलीये आज नाही काल होती या खायला या. म्हणजे हे काय अर्थ? या वाक्यांनाच काही अर्थ नाहीये ईशा. असतं सगळं आमच्याकडचं चांगलं म्हणून ते म्हणतात. ते काही स्टोऱ्या वगैरे लावत नाही. लावतात. खरं स्टोऱ्या तू लावतोस. तुझी लफडी लपवण्यासाठी स्टोऱ्या तू लावतोस. प्लीज ईशा प्लीज. स्टोऱ्या तुझी आई लावते प्लीज. तुला पदराखाली घालण्यासाठी. आणि फक्त आई आणि तू नाही तुझी बहीण स्टोऱ्या लावते तुझा भाऊ स्टोऱ्या लावतो तुझी आजी. दादा याची आजी आहे ना जी माझी आजी सासू आहे ना ती स्टोऱ्या फक्त स्टोऱ्या नाही ती तर स्टोऱ्या पण लावते आणि मशारी पण लावते. तू माझ्या आजीच्या मशिरीवर येऊ नकोस ईशा आधीच सांगतोय मी. तू सकाळ करत असते तेव्हा मी काय बोलतो मूर्ख गप्प बस. त्रास होत नाही कोणालाही. त्या काळा झालेला मला आवडत नाही मशारी. त्रास होत नाही. अख्ख्या बिल्डिंगला विचार कोणी अलार्म लावत नाही. तुझ्या वरनं उठतात लोक. मूर्ख मला तर आता तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये. मुळात तू आई बाबांना का आणलंस? नातेवाईकांना आणायचं नाही हे काउन्सिलरनी सांगितलं होतं की नाही? माझ्या बाबांचं नाव तू काढलं. मी काढलं नाही ह्याच्यामुळे निघालंय बाबांचं नाव. मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. जा नाही राहायचं मला तुझ्या बरोबर. जा जा तसंही मलाही नाही राहायचं तुझ्या. मग जा ना जा. हे अच्छाचे व्हेरिएशन आहे वेगळ्यांना दाखव. जा. अच्छा